होय मामा मामा हो मामा कुठे हा जेवण झालं इतक्यातच. चला तुम्ही जेवायला. अरे हो ना मामा हो मामा हा जेवण. हा पाहुणा पोट बरं ढेकर हा नुसतं जेवलाय. कुठं कुठं हा काय नाही ठेवलंय सारं खाऊन टाकले हाडकं हाडकं ठेवले आणि ती हा उठा ना मामा मामा उठा ना जेवून घ्या ना. हो जेवून घ्या. ती मामी सारखी ती मांजर उस राहिली. मामी अहो, उठा. हाय ते काय ते रस्ता आहे जरा मिरची बरोबर खा आता. ते जावाने सारच घेतलंय वरपून काय नाही ठेवलंय. तुला कळत नव्हतं काय नवरा बाहेर झोपले म्हणून. मग आता मी काय करू त्यांनी घेतलंय सारं बघूनच घेऊन मामा, बसले जवळ. सगळं किती सांगतो उठून बसा तुम्ही. हा काय झालं मी जेव्हा बसलो हा. मामी गिरी ते मांजर हानी धाणी बरं तिने ते पात्र ठेवलं मला पुढे सरकून काय जावायला लागत ते घ्या. मी 5 भाकरी आणि तेवढं पातेलं संपवलं हा डायरेक्ट. मी काय करा पळी घेतली का खाली पळी घेतली का खाली पळी भाकर मोठीच नाही तेवढं 1 किलो मटण नका दाबलं. अहो पण दुसरे बी आहे ना खाणारे दुसऱ्याने काय पोट आहे का नाही. आहे ना. हा नुसत्या खाण्यावर पडलेले असता तुम्ही. जाऊ द्या मामी तुमच्या हाताला लई जाऊ तुमच्या फुलाने जमत असं एवढं. हा म्हणून तुम्ही इथं पडलेले. जवळ यावं ते 700 रुपयाचं मटण होतं ते. नाही तर काय बाई. एकदम माश्या मुख्यच गेला म्हण काय तुम्ही काय अहो, पण कुत्रा आमचा विचार करा ना तुम्ही. हा ना. रस्ता बिस्ता खा. हा एक तर तुम्हाला महिना झाला तरी तुम्ही इकडे पडेल. बरं नशीब ते रस्ता तरी ठेवला थोडा फारक व्हाय ना खरडून खोडून खायला. मामी संध्याकाळी आम्हाला सांगा अंडी आणा आणि मासे आणा. बाई पाहिलं का आता ते 1 जावायने लय किलो मासे वाटतं का? आणा आणि 2-1 डझन अंडे आणा आणि या बा मामी याच्या पातळ भाकरी करा अंडे सुके बनवा जावई आणि मासा तळून घ्या. जावई तुम्हाला एक सांगू का तुम्हाला जर रोजचं असं खाणं जर चाललं ना तर तुम्ही आमच्या कोच चालो. नाही मामा अबा सगळं तोंड आणा पण खाणं पिणं तोंडून नाही आणा. हा. अंडे मासे आता मटण हा झालंय. कोणाला टाइम बाई एवढा करायला मला काय काम धंदा आहे का नाही. जावा बाई आपल्या आपल्या घरी जा ना. लेख माझी तिकडं आणि तुम्ही काय करू राहिले इकडं. तुमची मामी करू करू पाहिजे किती बारीक झाली. हा आणि हे चालले असे होत. जाऊन द्या मामी इट आली मा पोटाची निश्चिती झाली. हा तुमच्या पोट निश्चित झाली पण आमची फजिती झाली ना. आम्हाला खांड भेटा ना खायला खांड. तर हा? तुम्ही खावा बोंबलाचं खाट मामाचा. हे चांगले गंमत आहे बाई आता तर. मामा ते सांग सारखं बोललंय लय तरमाळे सरळ नमाज. लय तरमाळे दिसलो ना जेवून घ्यावा. हा आता खाल्लं एवढं तर झोप येणारच. मामी हा? ते मांजर सारखं डोकं घालतो होता बा हा. ते रस्ता पिईन ती. पोरगी माझी तिकडे तक तक करते बाया कशाला इथं बसलेले पाहुणे जपून ठेवलं तर संध्याकाळच्या काम आहे. ते काय? दिल मी त्यांना. नाही नाही शेळ नाही खात पाहुणा. हा? अंडी आणा मासे आणा तुम्ही सोडा आणा ते खातो मी. हा चांगला माल लागतो आहे ना. घरी जायला नको तिकडं. घरी काय मामी आता इकडे पोट भरतच आहे ना. अहो अबे, माणूस काय करतो मामा अहो जावई तुम्हाला माणूस करता पोटा करताना हो. मा एवढं पोट भरते मग काय आहे तिकडे एवढं. पण मग आमची पोरगी तिकडे नांदते आणि तुम्ही आमच्याकडे नांदता का. मग काय जमानाच उलट आलाय बाई आता मी तर. काय होतो तिची सास सांभाळीची आणि मी आहे सासरा हा. काय फरक पडतो. आम्हाला नको आम्ही बरं आमची मामा भक्कम आहे. तू उठा मला जस काय घर जावं सारखीच गंमत झाली बाई आता इथं. लावून दे मला तसं. तू घर जावं परवडला बाई पण हे नको बाई असं. बाई बसल्या बसल्या डुलक्या मारून राहिले ते पडायचे डोकं बिका फुटायचे उठा तिकडून पसरू द्या त्यांना. वैताग आणला बाई आपण. हा आपल्याला द्यावं लागेल दवाखान्यात आणखीन. काय करावं आता ते बघ डुलक्या मारून राहिले ते. त्याला असं असं खाली पड मग. जाऊ ते बाई मी खाली नाही पाड. बाई मग. खाली पड उठा ना पण तुम्ही बी आला ना जागेवरून. बरं झालं. मी तरी उठू काय करू सांग. तुम्ही काय जिंदावच्याला जेवायचंय काय जिंदाळवाने पडले. काय राहता का तुला? अरे सगळे देवा. खांडे त्याला खाली. बाई आता मी काय करू बाई आता. जावाई हा? जावाई हम्म. अहो झोपा घेऊन राहिले काय नीट झोपा जरा पडताल बिडताल. ती पोरगी मलाच बोलायला आणखीन. मामा झोपा तुमच्या अंगाला कोचा नका बसायला. झोपा. बाई झोपा. काय लुंडकतोय माय. झोपा कशा येतात एवढ्या. काय तरी आगत आहे, काय करते मग काय आहे? वैताग आणला बाई आपल्याला. तू अशी बारी बारी माझ्या म्हणून काय खाऊ घाल त्याला. तुम्हाला लागत आहे चांगलं चांगलं म्हणून मी करते. तुम्ही तर राहिले बाजूला तेच खाऊन घेतात. झाले आता दिली तन्नी मारून डारडूर पंढरपूर. संध्याकाळपर्यंत झोपाय परत संध्याकाळी उठाल. मी नाही करणार मासे विषय मी तुम्हाला पहिले सांगून ठेवते. आपल्याला ते जमणार नाही. नाही करा तो वाद करतो ते. मग तुम्ही तुमचं बघून घ्या त्याला म्हणा ना जा आता म्हणून घरी किती दिवस राहतो बाबा इथं. म्हणलं ना मी. तर मुक्काम ठोकला इथं नुसता. जेव्हा ते इकडे पोट भरतं बाबा. हा तिकडे पूर्वी फोन करा म्हणा बाई नाव येईन ते बाबाला घेऊन जाय. तूच कर तो पुरले पोट. काय करावं बाई आता. कर बाई पोट. माझी दुसरी लेख अशी नाही बाई जा बाई बी असं नाही बाई. लय चांगले बाई आले बिचारे आपले उभे उभे आले उभे उभे गेले. त्याला तर करला आणलेला. या म्हणा. आणि इकडे तू फोन द्या आंबा असेल बरोबर. फोन द्या. हा बाबा त्यांच्या अंगी लागून देईल का आमरस ठेवील का त्यांना.
या बाबाची सोय लावा काहीतरी पहिले. आता फोन बी निघतो नाही कामात आजचे दिवस. दे. ते बघा बाई, ते तंगडे बघा, आहे ते बरं. दात सांभाळा. एक पडलेला आहे पहिलेच, आणखीन एखादा पडायचा. त्याला झोपत बांधते राहते का? रात्री मला जर झोपे हॅलो, मा भावाकडे झोपे. आता का बसा. पूर्वा, ए बाई, तुझा बाप म्हणत होता लेक जावई बोलव आमरस खायला. या न दोघं. हा, आमरस करते मी, या. त्याला कपडे करू म्हणा ये. आता ते धोंड्याला, आता नाही. दोन थाट टामेटे द्यावं लागेल. हा, या दोघं आमरस करते मी, या. काही नको काय हा, करता तुझ्या बापाला लय आठवण राहील तुझी. मामा हा हा. आपलं कपडे आता बाई झोपले होते ना तुम्ही तर. आता काय कपड्याचं माप देऊन टाकू मला. तुम्ही म्हणता कपडे अजून धोंड्याचा महिना लांब आहे. अजून लाभ आहे. तुम्ही दिवस बापा. रात्री इथंच पडलेले. बापा, तुम्हाला नाही काय घेणार. हा. 100% सुद्धा घेणार नाही आता. मग काय मग सपरे घेतो का?